राम राम, हॅलो, नमस्कार, स्वागतम. मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीरा अँड दिस इज अवर कपशप वर्ल्ड. अशा रंगीबेरंगी कपड्यांवरून तुम्हाला लक्षात आलेलं असेलच की आपण रंगांविषयी म्हणजे होळी विषयी चर्चा करणार आहोत. पण होळी हा शब्द ऐकला ना खूप जणांचे कन्फ्युजन्स आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टी डोक्यात येतात. आता होळी म्हणजे काय, तर खरं तर होळी म्हणजे होलिका दहन. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी डायरेक्ट रंग खेळायला सुरुवात होते. पण शास्त्रांनुसार दुसऱ्या दिवशी त्या होळीची जी राख झालेली असते ना त्याच्यापासून धुलीवंदन खेळतात. आणि 5व्या दिवशी रंग पंचमी त्याचं नाव पण आहे, तेव्हा रंग खेळले पाहिजेत. पण खूप ठिकाणी असं होत नाही. तर आपण सुरुवात करूया पहिल्यापासून. पहिली म्हणजे होलिका दहन. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर आपण होलिका दहन करतो, जी यावर्षी 3 मार्चला येणार आहे. 3 मार्चला संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर आपण होलिका दहन करायचं आहे. तुम्हाला प्रश्न पडत असेल की आपण का करतो होलिका दहन. तर भागवत पुराणामध्ये 7व्या खंडात एक गोष्ट सापडते की हिरण्याक्ष नावाचा एक राक्षस होता. त्याचा श्री विष्णूने वराह रूपामध्ये वध केला. आणि त्याच्या मागचं कारण काय होतं, तर त्या राक्षसाने पृथ्वी पाण्यामध्ये लपवून ठेवलेली होती. त्यामुळे सगळ्यांना काळजी वाटायला लागली आणि त्याचा नाश करण्यासाठी, त्याला मारण्यासाठी किंवा त्याचा वध करण्यासाठी वराह रूप धारण केलं, त्याचा वध केला आणि शोधून पाण्यातून पृथ्वी त्यांच्या अशा म्हणतात आपण अशा शिंगावर वगैरे घेऊन वरती आलेले आहेत वराह रूपातले आपले श्री विष्णू. आता ही गोष्ट त्याचा जो भाऊ होता हिरण्यकश्यपू याला अजिबात आवडलेला नव्हता. तो सुद्धा राक्षसांचा असा एक मोठा राजा आहे वगैरे. पण मग त्याला ती एक भीती बसली की म्हणजे आता मला जर विष्णूने मारलं तर मला मरायचं नाहीये, मला सगळीकडे माझंच अधिराज्य झालेलं हवंय. मग त्याने ब्रह्माची उपासना करायला सुरुवात केली. त्यांनी असं कडक तपश्चर्या केली. त्याच्यानंतर ब्रह्मा प्रगट झाले. त्यांनी सांगितलं, बोल तुला काय हवंय. तर आपल्या हिरण्यकश्यपूने सांगितलं की मला असं वरदान द्या की मला कुठलाही माणूस किंवा प्राणी मारू शकणार नाही, कुठल्याही वस्त्राने म्हणजे अस्त्राने हत्यार वगैरे त्याने सुद्धा मला कुणी मारू शकणार नाही, मला दिवसा पण कुणी मारू शकणार नाही, मला रात्री पण कुणी मारू शकणार नाही, मला कुणी घराच्या किंवा वास्तू आपण म्हणू शकतो त्या आत पण कुणी मारू शकणार नाही आणि बाहेर पण मारू शकणार नाही. ब्रह्मा म्हणाले ठीक आहे तथाच तू, असं म्हणून ते निघून गेले. मग आता हळूहळू या सगळ्या गोष्टींचा त्याला खूप गर्व चढायला लागला. त्यांनी सगळीकडे लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्याच्या राज्यात तर त्यांनी सगळ्यांना आदेश दिला की तुम्ही आजपासून मलाच देव समजून माझीच पूजा करायची. आता आदेश होता राजाचा, त्यामुळं काही लोकांनी अगदी मनाविरुद्ध का असेना पण त्याचं पूजन करायला सुरुवात केली. पण हिरण्यकश्यपूचा स्वतःचाच पुत्र म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका, आपण त्याच्या खूप गोष्टी पाहिलेल्या असणे, आता नुकताच सिनेमा पण आलेला होता त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट माहितीच असेल, भक्त प्रल्हाद. तर प्रल्हाद त्याने ही गोष्ट मान्य केलीच नाही. इतक्या आदेशानंतर सुद्धा तो श्री विष्णूचीच भक्ती करत राहिला. त्याने झालं असं की हिरण्यकश्यपूला खूप राग यायला लागला त्याचा. मग त्यांनी त्याला संपवायचे अनेक प्रयत्न केले. म्हणजे उंच कडावरून म्हणजे उंच डोंगरावरून त्याला खाली ढकलून दिलं, पण भक्त प्रल्हाद परत वरती, त्याला काहीच झालं नाही. परत हत्तीच्या पायदळी तुडवायला दिलं, तरीही भक्त प्रल्हाद अगदी जसा होता तसा. त्यानंतर अगदी अंधाऱ्या खोलीमध्ये विषारी सापांबरोबर कोंडून ठेवलं, पण तरीही त्याचं संरक्षण होतच राहिलं, त्याला काहीच झालं नाही. मग शेवटी हिरण्यकश्यपूला एक आयडिया सुचली. त्याची जी बहीण होती होलिका, तिच्याकडे एक असं वरदान होतं की तिच्याकडे एक चादर किंवा ओढणी अशी आपण म्हणू शकतो ती होती. ती जर तिने अशी अंगावर घेतली तर तिला अग्नी इजा करू शकत नाही. त्यामुळे हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणीला म्हणजे होलिकाला असं कन्व्हिन्स केलं की तू प्रल्हादला घेऊन आगीमध्ये बस, म्हणजे तो जळून जाईल. कारण बाकी मी सगळे प्रयत्न करून बघितलेले आहेत, त्याला काहीच होत नाहीये. सुरुवातीला तिला वाटलं की असं केलं पाहिजे का नाही, कारण
तिला जे वरदान होतं ना ते तिच्या स्वतःच्या संरक्षणासाठी होतं. पण हिरण्यकश्यपूने तिला कन्व्हिन्स केलं की तू हे करून माझं म्हणजे तुझ्या भावाची मदत करतेयस, तुझ्या राज्याला वाचवतेयस. मग ती कन्व्हिन्स झाली, तयार झाली या सगळ्या गोष्टीला. आणि पौर्णिमेचीच वेळ होती फाल्गुन महिन्याच्या, आणि तेव्हा त्या पूर्ण जी आरास रचलेली होती आगीसाठी, त्याच्यामध्ये ती प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन बसली आणि तिने ती शॉल, चादर जे काय आपण म्हणू ती ओढलेली होती. आग लावण्यात आली. पण तेव्हाच अचानक खूप जोरात सोसाट्याचा वारा सुटला, असं आपण गोष्टींमध्ये ऐकतो. तसा वारा सुटला आणि तिच्या अंगावरची चादर उडून प्रल्हादाच्या अंगावर आली आणि होलिका त्या आगीमध्ये जळून गेली. म्हणजे काय की तिच्या फायद्यासाठी, तिच्या संरक्षणासाठी तिला दिलेलं एक वरदान तिने दुसऱ्यांचं नुकसान करण्यासाठी वापरलं. त्यामुळे आपल्याकडे जर एखादी गोष्ट असेल तर त्याचा जास्तीत जास्त लोकांचा फायदा होण्यासाठी किंवा आपल्या संरक्षणासाठी आपण फायदा करावा, नाहीतर त्याचे आपल्याला नुकसान किंवा वाईट फळं भोगावी लागतात असं आपण म्हणू शकतो. तर याच्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला वाईट गोष्टींचा आगीमध्ये जळून नाश झाला आणि त्याच्यामध्ये पण जी चांगली माणसं आहेत ती अगदी सुरक्षित बाहेर पडलेली आहेत, ती पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर पडलेली आहे. म्हणून त्या तिथीला, त्या दिवशी आपण होलिका दहन आवर्जून करावं, ज्याच्यामध्ये नकारात्मक सगळ्या गोष्टी जळून राख होतील आणि एक पॉझिटिव्ह माइंडसेट असलेली चांगली काय म्हणायचं त्याला, एक छान विचारसरणी आपली पुढे कंटिन्यू राहावी. म्हणून तुम्ही नक्की 3 तारखेला सूर्यास्तानंतर होलिका दहन करा. आता याचे काही उपाय असतात किंवा काही गोष्टी या दिवशी कशा कराव्यात, काय करू नये, याबद्दल लवकरच एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवू. पण तोपर्यंत होलिका दहनाची ही गोष्ट आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या संबंधी काही प्रश्न असतील तर आवर्जून कमेंटमध्ये विचारा, कारण आपलं ठरलेलं आहे तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण द्यायची आहेतच. आणि हो, आपलं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे काय तुम्हाला नवीन सांगायला नको, तुम्हाला माहितीच आहे. आणि याची लिंक सगळीकडे अशी भिरकेट करून टाका एकदम. तोपर्यंत भेटू. धन्यवाद. तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा.